स्माइल वेलकम. कशा आहात सगळे? हाऊ आर यू? अरे थोडस असं सांगायचं, स्वस्त मस्त जबरदस्त. एनर्जी कमी नहीं असू द्यायची. ईश्वर को हमेशा बोलना है, जो मांगोगे ना वो मिलने वाला है. आज तक हमने उसके पास दुखों का रोना लिया रोया है की मेरे जिंदगी में ये कमी है, ये नहीं मिला, वो नहीं मिला. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्या जीवनामध्ये जे पेरणी करायची आहे, कोणती करायची आहे? सुखाची, आनंदाची, ऐश्वर्याची आणि दीर्घायुष्याची पेरणी करायची आहे. ईश्वराला तेच सांगायचं आहे जे आपल्याला पाहिजे आहे. ओके. सो याच एनर्जी सोबत आज आपण करणार आहे सुरुवात. ऍक्च्युअल व्हॉट इज रेकी, ज्या क्लाससाठी आपण आलो आहे. 2 दिवस आपण सबकॉन्शियस माइंडला दिले आणि आजचं आपलं आहे रेकी. रेकी काय आहे, कशा पद्धतीने काम करते आणि खरोखर ही रेकी आपल्या जीवनाला काय देऊ शकते याच्याबद्दल आज आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. इथून पुढे सगळे सेशन आपले प्रॅक्टिकल राहणार आहे. औरा काय आहे, औरा कसा बघायचा ते आपण बघणार आहे. 7 चक्र काय असतात, त्याला एनर्जाइज कसं करायचं ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहे. त्याच्यानंतर मी तुमचं एक सुंदर मेडिटेशन घेणार आहे, ज्या मेडिटेशन मध्ये आपण त्या दिवशी 5च्या आठवणी केल्या कालच्या सेशन मध्ये. इथून पुढे आपण काय करणार आहे, पूर्ण पॉझिटिव्हिटीने, म्हणजे जे काही शरीर लेवलवर संवेदना आहे नकारात्मकतेच्या, आजाराच्या, सफरिंगच्या, त्या सगळ्या डिलीट करून स्वस्त मस्त जबरदस्त अशी एनर्जी आपण आपल्या प्रत्येक चक्र आणि शरीराच्या प्रत्येक सेलमध्ये टाकणार आहे. मी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तींचा औरा बघायला शिकवणार आहे, औरा स्कॅन करायला शिकवणार आहे, औरा हील करायला देखील शिकवणार आहे. इव्हन आपण स्पर्शाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचा शारीरिक लेवलच्या वेदना कशा दूर करायच्या हे पण आपण बघणार आहे. ओके, तर सुरू करूया. रेकी काय आहे? सगळ्यात पहिले रेकी काय आहे म्हणण्यापेक्षा रेकी या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. आपल्या भारतामध्ये रेकी 2 प्रकारचे शब्द आहे. औरा पण शिकणार आहे, सगळं शिकवणार आहे. औरा बघायला शिकवणार आहे, स्कॅन करायला शिकवणार आहे, जे जे सिलेबस सांगितलं सगळं शिकवणार आहे. पण त्याला 10 दिवसांचा पेशन्स ठेवा. आजचा 4था दिवस आहे. 10 दिवसांमध्ये आपण सगळं शिकणार आहे. आवाज क्लिअर येतोय का माझा? इज माय व्हॉइस इज क्लिअर? जरा हात दिखा दो याचा. ओके, थँक्यू. चला, बाकीच्यांना आवाज येतोय, ज्यांना येत नाही त्यांनी नेटवर्क चेक करून घ्यायचंय. थँक्यू थँक्यू. ओके, सो लेट स्टार्ट टुडेज सेशन. रेकी 2 प्रकारचे शब्द आपण आपल्या भारतामध्ये माहिती आहे आपल्याला. पहिली रेकी ऊर्जा म्हणजे फ्रेंचचा शब्द आहे, फ्रेंच. तो रेकी शब्द कुठला आहे? फ्रेंच. म्हणजे एखाद्या व्यक्ती जागेची पूर्णपणे निरीक्षण करणं आणि एखादी घटना घडवून आणणं, किंवा एखाद्याला कारखाना टाकायचा, कंपनी टाकायची आहे, मग लेबर कुठे भेटतात, कच्चा माल उपलब्ध आहे का, मग तिथे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे का, हे सगळं पाहून मग तिथे कारखान्यासाठी डिसिजन घेणं, याला सुद्धा रेकी म्हणतात. किंवा एखाद्याला एखाद्या व्यक्तीचं अपहरण करायचं आहे किंवा एखादा गुन्हा करायचा आहे, तरी तो व्यक्ती किती वाजता येतो, किती वाजता जातो हे लक्ष ठेवणं, किंवा एखाद्याला बॉम्बस्फोट करायसाठी जे असे कट्टर मानसिकतेचे लोक असतात ते सुद्धा जे करतात, अगदी किती वाजता तिथे वर्दळ असते, कुठे काय ठेवायचं ह्याचं जे परीक्षण असतात त्याला रेकी म्हणतात. पण तो फ्रेंच शब्द आहे, त्या रेकीचा आपला कुठलाही संबंध नाही. आपण जी रेकी शिकणार आहे हा रेकी म्हणजे जपानी शब्द आहे. ठीक आहे, आपण जी रेकी शिकणार आहे कुठला शब्द आहे? जपानी. म्हणून जर उद्या तुम्हाला कोणी म्हटलं अरे रेकी करून काय एखाद्या ठिकाणी काही गुन्हा बिना काही करायचं आहे का, सरळ हात जोडून म्हणायचं त्या रेकीशी आमचा काही संबंध नाहीया. आपण जी रेकी शिकतो आहे ती आहे जपानी स्पर्श चिकित्सा पद्धती. जी ऊर्जा आपण अनंत काळापासून वापरत होतो, वापरत आहे आणि वापरणार आहे. आता तुम्ही म्हणाल कसं वापरत होतो, तर मला सांगा, आपण कितीही मोठं झालो आता, पण आपल्याला आजही काही टेन्शन असेल, काही तणाव असेल आणि मायेने कोणीतरी डोक्यावरून हात फिरवलं, पाठीवरून हात फिरवलं, बरं वाटतं की नाही? येस ऑर नो? वाटतं की नाही वाटत? बरं, मग त्या समोरच्याच्या हाताच्या स्पर्शाने जे बरं वाटतं म्हणजे आपल्या हातातनं एक एनर्जी फ्लो होते आहे ना. बाळ कितीही रडत असलं आणि त्या रडणाऱ्या बाळाला आईने जवळ घेतलं आणि प्रेमाने थोपटलं, बाळ शांत होतं की नाही होत? म्हणजे
नैसर्गिकरित्या ही स्पर्शाच्या उपचारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये आहे की नाही? आपलं डोकं दुखतंय, आपलं पाय दुखत आहे आणि कोणीतरी डोकं चेपून दिलं आपल्या जवळच्या व्यक्तीने, पाय चेपून दिले, आपल्याला बरं वाटतं ना. म्हणजे काहीतरी हिलिंग उपचारक ऊर्जा ऑलरेडी आपल्या हातातनं प्रवाहित होते. येस ऑर नो? होत आहे. आपल्या ऋषी मुनींनी स्पर्शाच्या माध्यमातनं अनेको लोकांचे दुखणे दूर केले, हे आपल्याला माहिती आहे. आपल्या ऋषी मुनींनी अनेक लोकांच्या जीवनातील दुःख दूर केले, स्पर्श करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. मग आता आपण ही ऊर्जा जर आपल्याला आत्मसात करायची आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं की ही ऊर्जा प्रत्येकामध्ये आहे आणि हिला डेव्हलप करायचं आहे, तर तुम्ही आता घरदार सोडून परत संन्यासासारखे राहू शकता का? जंगला बिंगलात जाऊन तपश्चर्या करू शकता का? ते आपल्यासाठी नाही ना. आपण तर कशासाठी? आपल्याला माझं एकच उद्देश आहे, आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे, काय करायचं या जीवनात? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य जीवन जगायचं आहे. माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीला सुद्धा या गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे. बरोबर? तर या पद्धतीने जर आपण जीवन जगायचं आहे, तर आपण तपश्चर्या करायला जाऊ शकत नाही. भगवान बुद्धांना तपश्चर्या करण्यासाठी 12 वर्ष लागले, नंतर त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. आपण पुराणांमध्ये ऐकलंय की हजारो वर्ष ऋषीमुनींनी तपश्चर्या केली, पण डॉक्टर मिकाउसू यांनी आपल्याला एवढी सुंदर ऊर्जा रेकी नावाची, अगदी त्यांनी 21 दिवस तपश्चर्या केली अन्न पाण्याशिवाय. आपण करू शकणार आहे का 21 दिवस अन्न जलाचा त्याग करून? चला तुम्ही तपश्चर्या करणार आहे. त्यांचा एवढा गाढा अभ्यास होता, त्यांना म्हणून 21 दिवसात सिद्धी प्राप्त झाली. आणि मिकाऊ सुईंनी, माझा व्हिडिओ अडकतोय का कुणाला? क्लिअर आहे? प्लीज. नाही अडकत आहे सगळ्यांना, कुणालाच नाही आवाज येतोय? मोस्टली आवाजही येतोय आणि क्लिअर पण येतोय. बाकीच्या ज्यांना अडकतोय ना, थोडं नेटवर्क तुमच्याकडचं चेक करा, कारण आपल्या वायफाय मुळे अडकत तर नाहीच. ओके. ओके ओके ओके. नेटवर्क चेक करा ज्यांचा अडकतोय, कारण माझ्याकडनं जर प्रॉब्लेम होत असेल तर सगळ्यांचाच व्हिडिओ अडकला असता आणि सगळ्यांनाच आवाज प्रॉपर गेला नसता. ओके. चलो. तर ही जी दिव्य रेकी शक्ती आहे, हिचा आपण सहजतेने स्वीकार करू शकतो. तर या रेकी शक्तीला डॉक्टर मिकाऊ सुई यांनी इन्व्हेंट केलं. डॉक्टर मिकाऊ सुई यांनी इन्व्हेंट केलं. रेकी काम कशी करते हे आपण नंतर बघू. लेट मी शेअर द स्क्रीन फर्स्ट. ओके. रेकी म्हणजे आपल्या जीवनात असलेल्या बाधा, अडचणी यांना सहजतेने, सकारात्मकतेने ओपन करण्यासाठी, म्हणजे त्या प्रॉब्लेम पासनं आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपण या रेकीचा वापर करू शकतो. रेकी लेवल 1 मध्ये आपण आपल्या सर्वोत्तम खुशाल जीवनाची सुरुवात करू शकतो. यात आपण अशा प्रॅक्टिकली एनर्जीचा अनुभव करणार आहे, ज्याच्यामुळे आपण आपल्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य यांनी आपण भरून टाकणार आहे. यात पहिला मुद्दा आहे औरा काय आहे. औराचं क्लिन्झिंग, 7 चक्रांचं ज्ञान, 7 चक्रांना चार्ज करणं, एनर्जी बॉल एक्सरसाइज आणि सकारात्मक परिपूर्ण जीवनयात्रेची सुरुवात कशी करायची, हे सिलेबस याच्यातलं महत्वाचं. पण या रेकीला सुरुवात करण्याआधी ही रेकी कुणाकडनं आलेली आहे? तर ही रेकी आपल्याकडे आली आहे डॉक्टर मिकाउसू यांच्याकडून. हे जपानचे एक प्राध्यापक होते. यांचा इतिहास मी तुम्हाला नंतर सांगते, पण त्याआधी रेकीची सुरुवात करताना आपल्यामध्ये नेमकं आपल्याला काय बदल करायचा आहे ते आपण समजून घेऊ. लक्षात घ्या, तुमच्या आणि माझ्याकडे प्रत्येक दिवसाला फक्त किती वेळ आहे? किती वेळ आहे सांगा? तुमच्या आणि माझ्याकडे प्रत्येक दिवसाला किती वेळ आहे? किती तास आहे? हाऊ मेनी अवर्स?
ओके. कालच्या याच्याने काही 14, काही 24 असे बोलतात आहे. ठीक आहे, दिवसामध्ये 24 तास आहे, पण त्याच्यातले उत्तम स्वास्थ्यासाठी आपल्याला 7 तासाची झोप घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर झोपेनंतर आपले जे दैनंदिन कार्य आहे याच्यामध्ये 2 तास जातात. तर आपण फक्त 7 ते 8 तासाची झोप जरी बाजूला काढली तरी आपल्याजवळ 16 तास तर मिनिमम आहे. फक्त झोपेचे तास बाजूला काढले तरी आजच्या दिवसामध्ये जगण्यासाठी आपल्याकडे किती तास आहेत? 24 अवर्स. 24 तास हे आपल्याकडे प्रत्येकाकडे आहे. 24 तासापैकी 8 तास झोपले तर आपल्याकडे 16 तास निश्चितच प्रत्येकाकडे आहे. 1 सेकंदही कुणाकडे कमी जास्त असा नाहीये. 1 सेकंदही कुणाकडे कमी जास्त असा नाहीये. चला पहिले मी तुमचा ना हा तासच वाढवून देते. आता जे मी पुढचे 2 वाक्य बोलणार त्याच्यानंतर तुमच्याकडे महिन्याचे जेवढे दिवस असतील 2 दिवस जास्तीचे राहणार आहे. कोणाकोणाला वाटतं पॉसिबल होईल का असं? 30 दिवस असतील तिथे 32 दिवस होतील. चला ठीक आहे. आता कोणाचा सायली मॅडम अनम्यूट करा बरं. किती वाजता झोपून उठता ते सांगा. मॅडम 10:30 वाजता, कारण मी ऍक्च्युली नाईट शिफ्ट करते. अच्छा, किती वाजता उठता म्हटलं? अराउंड 10-10:30. 10:30. ओके ठीक. अजून एखाद जण. स्मिता मॅडम किती वाजता उठता? मॅडम मी सकाळी 5:30 ला उठते बघा, पण मला थायरॉइड असल्यामुळे मला इतकी झोप आहे, मी खूप जास्त झोपते. काम आवरले की दुपारी झोपून जाते मी. मॅडम थायरॉइडचा ब्रासलेट घाला आणि हिलिंग करून घाला, तुमच्या थायरॉइडच्या गोळ्या हळूहळू बंद होतील. मॅडम माझं TSH लेवल मोर दॅन सगळं बॅलन्स होईल मॅडम. मला स्वतःला चालेल. 100 mg ची गोळी चालू होती. अच्छा. पण केव्हा सेकंड डिलिव्हरी नंतर मला थायरॉइड डिटेक्ट झाला. आता माझा मुलगा 14 वर्षाचा होईल लहान, आणि त्याच्या 1 वर्ष जन्मानंतर 1 वर्ष मी गोळ्या घेतल्या आणि स्वतः डॉक्टरांनी माझी गोळ्या बंद केल्या. ओके. आणि आता गेल्या 11 वर्षामध्ये 11-12 वर्षामध्ये मी खूपदा थायरॉइड चेक करते, वर्षातनं 2दा तरी. पण टचवूड की अजूनपर्यंत कुठल्याही गोळ्या घ्यायची गरज पडत नाही. ओके. चालेल मॅम. ओके मॅम. तर आता जेवढ्याही वाजता तुम्ही उठता, तुम्हाला एक गोष्ट सांगते, त्याच्यापेक्षा फक्त 1 तास आधी उठणं चालू करा. 1 तास आधी. आता जर का तुम्ही 1 तास आधी उठलात, जो वेळ तुमच्या झोपण्यात चाललाय, ज्याचा आता कोणी कोणी सांगितलं की मी 11 तास झोपते, फक्त 1 तास जर आधी उठलं तर होणार काय आहे? 1.5 दिवस तुम्हाला जास्तीचा भेटणार आहे की नाही एका महिन्यात. रोजचा 1 तास पकडा, 24 दिवसांचे 24 दिवस, 30 दिवसांमध्ये 1.5 दिवस तुमच्याकडे जास्तीचा राहणार आहे. राहणार आहे की नाही राहणार आहे? जो नाहीतरी झोपण्यातच जाणार होता. आणि त्या 1 तासाला आपल्याला रेकी साधनेसाठी, मेडिटेशनसाठी, अफर्मेशनसाठी वापरलं तर एकदा का सकाळी सकाळी आपण ही पॉझिटिव्ह ऊर्जा ग्रहण केली, त्याचा परिणाम काय होणार आहे? निश्चितच आपल्या जीवनामध्ये बाकीच्यांपेक्षा 1 तासाची सकारात्मक ऊर्जा ऍड होते आहे आणि याचा परिणाम आपल्या जीवनाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यापर्यंत नेण्यासाठी कामात येणार आहे. होईल की नाही होईल? ज्यादा एफर्ट्स लेने हैं क्या? जो लोग बोलते ना की मॅडम आमच्याजवळ खूप काही वेळच नाहीये, तुमची प्रॅक्टिस करायला ना आमच्याजवळ वेळच नाहीये, त्यांना उत्तर आहे की नाही आता? 1 तास लवकर उठायला चालू करायचं आणि हळूहळू प्रॅक्टिस करायची, तर मग तुम्हाला वेळ मिळतो. आता प्रॅक्टिस करायची म्हणजे सगळ्यात पहिले रेकीला आत्मसात करताना डॉक्टर मिकॉसीनी 5 बदल आपल्या जीवनामध्ये करायला सांगितले. 5 बदल. कोणते 5 बदल? सगळ्यात पहिला जो बदल आहे तो त्यांनी सांगितलेला आहे, आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. आता तुम्हाला का बरं राग न करण्यासाठी महत्वाचं नाही करायला पाहिजे त्याचं सांगते. डॉक्टर मिकॉसिन तर पहिले सांगितलेलं आहे की रोजचा सकाळचा दिवस जेव्हा तुम्हाला जागा होता तेव्हा या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय केलेले असतात. आपण या पृथ्वीवर आहे म्हणून आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी त्या क्रिएटरने आपल्याला दिलेला आहे. पहिले ये फुलफिल हो जाओ अंदर से.
तुम्ही आज या पृथ्वीवर आहात याचा अर्थ त्याला तुमच्याकडनं काहीतरी चांगलं काम करून घ्यायचंय. आणि मी जे नियम सांगते आपल्याला फक्त 16 तास पाळायचे आहेत, की आजच्या दिवस मी राग करणार नाही. आता आजच्या दिवस राग करणार नाही म्हणजे काय? 2 रिअल स्टोरी मी तुम्हाला सांगते. एक आमच्या शहरात घडलेली आणि एक इंटरनेटवर बऱ्याचशा लोकांनी ऐकलेली असेल. एका आईने नवीन बोन चायनाचा कपाचा सेट आणलेला असतो. कितीचा आहे तो कपांचा सेट? 300 ते 500 रुपयांचा. ठीक आहे, 300 ते 500 रुपयांचा कपाचा सेट आणलेला होता. आणून डायनिंग वर ठेवला ओपन करून, आणि 1 वाजता मुलगा धावत धावत घरी आला. आणि मुलाला पहिले काय वाटतं, एक नर्सरी केजी आणि केजी मुलाला एकच की केव्हा मी आईला बघतो, आणि आईला हाक मारतो. तो आई आई करत दारातनं घरात आला. त्याला माहिती नव्हतं आईने बोन चायनाचा नवीन सेट डायनिंग वर काढून ठेवलेला आहे. त्याचा धावत धावत येताना धक्का लागला आणि ते कप खाली पडले. आई तेव्हा बेसिंग मध्ये भांडी घासत होती आणि आईला फक्त कप फुटण्याचा आवाज आला, आणि आई तेव्हा सांडशी घासत होती, आणि आईने रागाने ती सांडशी काही न बघता भिरकावली, आणि ती सांडशी मुलाच्या डोळ्यात बसली, आणि मुलगा एका डोळ्याने कायमस्वरूपी अंध झाला. विचार करा, त्या गोष्टीचं नाव आहे रागाची सांडशी. जर त्या आईला वाटत होतं का आपल्या मुलाला अंध बनवायचं होतं का? पण त्या वेळेसच्या प्रेझेंटच्या सिच्युएशन मध्ये ती तिच्या रागावर कंट्रोल करू शकली नाही. तिने त्या कपांना महत्व दिलं मुलापेक्षा, आणि त्या कपांसाठी मुलाला शिक्षा केली. अजून एक गोष्ट, एका मुलाने आपल्या वडिलांनी नवीन कार घेतली होती, आणि त्या कारची चाबी बाबा आतमधून येईपर्यंत चाबी मुलाच्या हातात दिली, तो चाबी घेऊन उभा राहा. त्या नवीन कारवर त्या मुलाने काहीतरी कोरलं होतं. वडिलांनी त्याला फक्त दुरून कोरताना पाहिलं आणि त्याला मारलं तिथे जोरात, 2-3 कानाखाली लावल्या. आणि मग जेव्हा कारवर मुलाने काय लिहिलेलं होतं पाहिलं, आय लव्ह यू पापा लिहिलेलं होतं. त्याला कळत नव्हतं, त्याला तो फक्त आपल्या बाबांनी गाडी घेतली आणि त्या गाडीवर त्याला हेच लिहायचं होतं की बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, कारण बाबांनी गाडी घेतलेली होती. लक्षात घ्या, गोष्टी छोट्या छोट्या असतात, पण आपण व्यक्तींना महत्व न देताना त्यांच्या चुकांना महत्व देतो, आणि आयुष्यात क्रोधाच्या याच्यात आयुष्याचं, स्वतःचं किंवा इतरांचं नुकसान करतो. अगदी अशीच गोष्ट 2 वर्षापूर्वी आमच्या शहरात घडली. एक सुंदर आनंदी कुटुंब होतं. एक खूप आनंदी कुटुंब होतं. पती पत्नी 2 मुलं. संध्याकाळी चौघही जेवायला बसलेले होते, आणि भाजीत मीठ जास्ती झालं की कमी झालं, आणि पत्नीने वाद घालायला सुरुवात केली भाजीबद्दल. पत्नीलाही असं वाटलं की मी दिवसभराचे काम करते, सगळं करते, तरी हे मला बोलतात आहे. दोघांचाही वाद वाढला ताटावरच, आणि पतीने भाजी फेकली आणि बायकोचा गळा आवळला. 2 मिनिटामध्ये. रिअल स्टोरी आहे, आमच्या शहरात घडली होती 2 वर्ष आधी. एक राग कंट्रोल न झाल्यामुळे पत्नी मृत्युमुखी पडली. 2 मुलं अनाथ झाले. पतीने स्वतःला पोलीस स्टेशन मध्ये सरेंडर केलं, पण जेव्हा ते पश्चाताप केला तोपर्यंत एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं होतं. कुठलाही व्यक्ती गुन्हेगार नसतो, पण त्या वर्तमानातल्या क्षणांना जर आपल्याला आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवता आलं नाही, तर त्या क्रोधामुळे खूप मोठी हानी होऊ शकते. आज मोबाईलच्या नादापायी मुलं बघा किती हायपर झालेले आहेत. जास्तीत जास्त मोबाईल पाहिल्यामुळे. आता मागचीच एक गोष्ट आहे, एका मुलाने 17 वर्षाच्या मुलाने 25 लाखाची बाईकची डिमांड केली आईवडिलांकडे. जर नाही घेऊन देणार तुम्ही माझ्या जीवाचं बरं वाईट करू शकेल, अशी धमकी दिल्या जाते. खूप विचित्र समाज घडलेला आहे, आणि फक्त याला क्रोध. अगदी लहानापासून मोठे. आईने मोबाईल वापरू दिला नाही म्हणून गुजरातमध्ये एका 10 वर्षाच्या मुलाने पूर्ण घरातलं टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन पासून सगळ्या वस्तूंची तोडफोड केली. ही न्यूज व्हायरल झाली होती मागे. बघा, आज हा प्रकार आपल्या घरात नसेल, पण भविष्यातही आला नाही पाहिजे. तर आज एक संकल्प करूया की रोज सकाळी उठल्यावर एक प्रार्थना करू की मी आजच्या दिवस राग करणार नाही.
कोण कोण रेडी आहे गोष्टीसाठी? फक्त आजच्या दिवस. उद्याचा दिवस मिळाला तर परत एका नव्या संकल्पाने, नव्या ऊर्जाने आपण काम करू. पण आज आपण सकाळी उठलो तसं आपल्याला प्रार्थना करायचं आहे की फक्त आणि फक्त माझ्या तो आजचा दिवस आहे. कारण बघा, एखाद्या व्यक्तीला कळलं ना की हा तुझा शेवटचा दिवस आहे, आयुष्यातला हा शेवटचा दिवस आहे, तर तो जगेल का? भांडण करत बसेल का कोणासोबत? त्या शेवटच्या दिवशी त्याला कसं वाटेल की मी आज किती पुण्यकर्म करणार, किती चांगलं वागणार, कारण माझ्याजवळ फक्त आजचा दिवस आहे. आणि म्हणून आपल्याला फक्त एक संकल्प करायचा आहे रेकी शिकताना की आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही, आजच्या दिवस मी राग करणार नाही. दुसरा डॉक्टर मिकाउस यांनी जो नियम सांगितलाय तो नियम आहे, आज के लिए मैं सभी चिंताओं से दूर रहूंगा. आज मी कुठल्याही प्रकारची चिंता करणार नाही. आता तुम्ही म्हणाल आमच्या जीवनात एवढं टेन्शन आहे मॅडम, काय सांगू. तुम्ही म्हणाला काही म्हणाल म्हणा की टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. आमच्या जीवनातलं दुःख, आमच्या जीवनातलं टेन्शन आम्हालाच माहिती आहे. आता मला सांगा, तुम्ही कितीही चिंता केली आणि त्या चिंतेचं चिंतन करत बसला, कोणाच्या तरी लाईफ मध्ये एवढ्या वर्षात चिंता करू करू सोल्युशन आलाय का? हँडल्स करा की मॅडम आम्ही चिंता करून आम्हाला आमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटलं आहे का? कुणी ते हँडल्स करा बरं. चिंता करून प्रॉब्लेम वर सोल्युशन भेटलं आहे. चिंता चिता के समान होती है कहा जाता है. ओके, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, कोणाला तरी सोल्युशन भेटलाय का आजपर्यंत चिंता करून? नाही भेटलाय. मग चिंता करून जर समाधानाकडे होत नाही, चिंता चिता के समान होती असं काही केल्या जातं, तर मग चिंतेवर फोकस करायचा की सोल्युशनवर फोकस करायचा. म्हणून रेकी तुम्हाला काय शिकवते की नेहमी सोल्युशनवर फोकस करा, प्रॉब्लेमवर नाही. कारण प्रॉब्लेमवर फोकस केला, रोज जर ज्या व्यक्तीला वाटते, सकाळ झाल्यावर म्हणतो मी एवढी आजारी आहे, माझे एवढे गुडघे दुखतात, एवढी कंबर दुखत असते, मी काहीच करू शकत नाही, एवढा तणाव आहे, आमच्याकडे पैसेच नाही आहे, असं नाही तसं नाही. अरे तुम्ही या सगळ्या चिंतनातून पेरणी करताय. आणि पेरणी कशाची आहे? तणाव, दुःख आणि टेन्शनची पेरणी करताय. पेरणी कशाची करायची आहे? जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे. और जाने अनजाने हम इसको क्या फीड कर रहे, जे आपल्याला पाहिजेच नाहीये. आणि म्हणून रेकी तुम्हाला काय सांगते, फक्त आजच्या दिवस मी चिंता करायची नाहीये. ऑलवेज फोकस ऑन द सोल्युशन. आपल्याला बघा, एक प्रॉब्लेम आहे त्याचे 10 उत्तर पण आहेत. फक्त आपण प्रॉब्लेमला सोडून उत्तरांच्या मागे लागलं पाहिजे. आज तुम्ही रेकीत आलात आहात, कुठेतरी त्या ईश्वराने तुम्हाला त्या उत्तराच्या शोधात इथे पाठवलेलं आहे. जेव्हा तुम्ही या उत्तरांना आपल्या जीवनामध्ये आत्मसात कराल, निश्चितच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेची नवी पहाट होणारच आहे. बरोबर आहे. म्हणून काम केव्हा करायचं? चिंता करायची नाही. दुसरा नियम, करणार आहे का चिंता आजपासनं? मग चिंता आली, विषय आला, तर तिथे उलटी पेरणी करायची. ज्याला वाटतं ना की माझ्या जीवनात खूप आजारपण आहे, त्यांनी रोज अफर्मेशन द्यायचं, आय एम द हेल्थ मॅग्नेट. मी संपूर्ण स्वास्थ्य, यह मेरी स्वाभाविक अवस्था है, आय एम हेल्थ मॅग्नेट. ठीक आहे. ज्यांना वाटतं माझ्याकडे पैसा नाही आहे, मेरे पास प्रचुर मात्रा में धन है, पेरणी शब्दांच्या मार्फत करायची आहे. कारण इथे सबकॉन्शियस माइंडला हे कळत नाही चांगलं काय वाईट काय. इथे त्याला फक्त हे कळतं, जर समजा तुम्ही म्हणताय की मी आजारी आजारी आजार, अरे याला आजार आवडतं का, चला गिफ्ट करायला आजार. माझ्याजवळ पैसे नाही पैसे नाही पैसे नाही म्हणाल, अरे याला पैसे नाही हा शब्द आवडतं का, चला याच्याकडे जीवनात आर्थिक तंगी निर्माण करा. आणि म्हणून सबकॉन्शियस माइंड मध्ये पेरणी कशी करायची आहे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे. आणि म्हणून अफर्मेशनचं महत्व खूप आहे, जे मी काल तुम्हाला सांगितलं की अफर्मेशन जीवनाला सकारात्मकतेला द्यायला सुरुवात करायची आहे. ओके, चलो आगे बढ़ते हैं. मिकाउजींनी सांगितलेला तिसरा नियम आहे, आज मैं अपने पर हुए आशीर्वादों की गिनती करूंगा. म्हणजे काय? आज मैं अपने पे हुई आशीर्वादों की गिनती करूंगा. म्हणजे काय? आता कोण आहे माझ्या समोर? मेधा मॅडम, अनम्यूट करा बरं. मॅडम, एक माझ्याकडे ऑफर आहे.
2 लाखाची, 2 करोडची, 2 लाख छोटी अमाऊंट आहे, 2 करोडची ऑफर आहे. ते तुमचे 2 डोळे फक्त हवे आहेत. नाही देऊ शकत मी. 5 करोड, 2 हात 2 पाय सोबत. नाही नाही, का बरं? ते दिलं तर मी कुणाकडे जाऊ मग? मला कोण बघेल? माझ्याकडे काही नाही तर मला बघणार कोण? अच्छा, म्हणजे काय आहे, मी काय बोलली होती तशी, जोपर्यंत हा देह आपल्या सोबत आहे बरोबर. तोपर्यंत सगळं आपलं आहे. मग हो. शेवटची शरीराची अगदी मनापासून स्वतःला थँक्यू केव्हा म्हटलं? ज्या 2 करोडच्या पेक्षा महागाचे जे तुमचे डोळे आहेत, 1 करोडच्या पेक्षाही महागाचे 2 हात आहेत, 1 बरोबर करोडच्या, मग पूर्ण शरीराची व्हॅल्यू बघा किती आहे. बरोबर. आणि एवढं मूल्यवान शरीर असून त्याच्या आरोग्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. नाही करत काही सुद्धा. जेव्हा अन्नाचा घास इथे जातो ना, बरोबर. तिथे पिझ्झा असेल, बर्गर असेल, चॉकलेट असेल, आईस्क्रीम असेल, एकदा तरी प्रश्न विचारायचा आजच्या नंतर की हा जो आहार माझ्या हातात आहे, आजच्या नंतर सगळ्यांसाठी नियम, हा जो आहार माझ्या हातात आहे, जो माझ्या मुखापर्यंत पोहोचतोय, हा आतमध्ये गेल्यावर मला आरोग्य देईल की अनारोग्य? पहिला प्रश्न आज विचारायला सुरुवात करायची. कारण हे बहुमूल्य शरीर जेव्हापर्यंत स्वस्त मस्त जबरदस्त आहे ना, तेव्हापर्यंत हे दुनिया सगळी आपली आहे. ज्या क्षणी या देहातनं प्राण ऊर्जा निघून जाईल, आपल्यासाठी सगळं संपलेलं असेल. आणि म्हणून सगळ्यात पहिले रिस्पेक्ट कुणाचा करायचा असेल या जगामध्ये, तो म्हणजे आपल्या देहाचा. कारण आपल्यासाठी हेच एक अंतिम सत्य आहे. ज्या क्षणी या देहातनं प्राण निघून गेला, कुठेच किंमत उरणार नाही. आणि म्हणून जीवन जगत असताना सगळ्यात मूल्यवान काय आहे आपल्यासाठी? तर पहिले शरीर. पण आपण काय करतो? घरात सगळ्यात शेवटी कुठलाही व्यक्ती स्वतःसाठी जगत नाही, पहिले फॅमिलीसाठी जगतो, मग देहाचा विचार करतो. बरोबर. आजपासून. का बरं? तुम्ही जर या शरीराला, म्हणजे आपल्या याच्यात एक प्रार्थना आहे ना, देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मांगल्याची नित्य हो आराधना. तर या देहाला ईश्वराचा वास आहे, ईश्वराचा अंश म्हटलेला आहे. आणि जिथे ईश्वर आहे तिथे आपण घाण ठेवणार आहे का? आपल्या नाही. शरीरात जर आजार आहे तर आपण तिथे घाण तयार केलेली आहे. लक्षात घ्या, आपल्या शरीराचा सगळ्यात कठीण ऑर्गन कोणता आहे आणि सगळ्यात सॉफ्ट ऑर्गन कोणता आहे? सांगा बरं मला. कोण सांगेल? सगळ्यात हार्ड अवयव कोणता आहे? एनीवन रेज युअर हँड. कोणता आहे सगळ्यात हार्डवाला आणि सॉफ्टवाला? नाही माहित? अत्यंत सॉफ्ट आणि अत्यंत हार्ड. हा, निकिता मॅडम बोला. माईक ऑन करा मॅडम. दात हार्ड आणि सॉफ्ट. सॉफ्ट आय थिंक आपलं काळीज किंवा आय थिंक लिव्हर. आतडे, स्मॉल इंटेस्टाइन. ओके ओके ओके. अब हम इंसान क्या कर रहे ये भी सुन लो. आता दीप्ती मॅडम से माईक ऑन करते. आपण काय करतो? सगळ्यात कठीण अवयव आपला दात, ठीक है? आणि निसर्गाने प्रत्येक सोच समझ के रचना की है हमारे शरीर की. पण हम मनुष्य क्या कर रहे? दातांचं काम आहे चावायचं. अब इंसान इतना घाई में आ गया, अभी इतकं सगळं आयुष्य जाते पैसे कमवण्यात, आणि म्हातारपण जाते कमवलेले पैसे दवाखान्यात देण्यात. ऐसा क्यों हो रहा? दातों का काम हम आतों पे डाल रहे. सगळ्यात कठीण दात कशासाठी बनवले? की तुम्ही ते अन्न एक घास 32 वेळा चावून चावून खाल्ला पाहिजे. पण आपल्या मागे वाघ धावलेला असतो, पटापटा पटापटा खायचं. आजचीच गोष्ट सांगते. आमचा एंजल थेरपीचा क्लास चालू होणार होता आज, आणि माझ्याकडे जे ऑफलाईन काउन्सिलिंगचे क्लायंट येतात ते आले उशिरा, त्यांचं काउन्सिलिंग घ्यायला वेळ लागला. आज गुरुवार उपवास, माझा फराळ करायचा राहून गेला होता. मी मस्त 10 मिनिटं घेतले, माझा व्हिडिओ बंद केला, सगळ्यांना सांगितलं आज गुरुवार आहे, मला फराळ करायचा, माझ्यासाठी माझं आरोग्य महत्वाचं आहे. मस्त त्यांच्याशी गप्पा करता करता मी माझा फराळ आटोपला आणि मग माझा व्हिडिओ ऑन करून रेकॉर्डिंग ऑन करून क्लास चालू केला. क्लास 10 मिनिटं मी जास्तीचा घेऊ शकते नंतर कधीतरी, 10 मिनिटाच्या जागी 1 तास. पण माझं जेवणाचं जर मी तेव्हा उपाशी राहिली
तर मला 6 वाजेपर्यंत कंटिन्यू सेशन आहे. मी फराळ केव्हा केला असता? आणि मग जर फराळ नाही केला तर मी अन्याय कुणावर केला? माझ्या देहावर केला. देहावर केला म्हणजे काय केला? माझ्या एनर्जीवर केला. छोटासा एक बदल असतो. म्हणून आपण कमवायला जेवढा वेळ देतो ना, थोडासा खायला प्यायला वेळ द्या. आपण आपल्या शरीरावर मेहनतच नाही घेत. शरीरासाठी सगळ्यांना माहिती आहे की आसनं खूप महत्वाची आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी हे अष्टांग योग आहे. पण आपण नाही नियमाने चालत, ठीक आहे ना, आसनं करत ना, प्राणायाम करत. त्याच्यानंतरची गोष्ट ध्यान धारणा समाधी. कुठून भेटणार आहे समाधीची अवस्था? म्हणून आजपासनं रेकीत आलात, सगळ्यात पहिले आपल्या देहाला रिस्पेक्ट द्यायला शिका. रोज एकदा थँक्यू म्हणायचं आपल्या देहाला. कारण माहितीये का, या पृथ्वीवर ना कोण कसं दिसतं, कोण कसं आहे ते नाहीये. त्याच्यात काहीच अर्थ नाहीये. माझ्या नाकाने मला श्वास घेता येतो ना, इट्स ओके. ते चपटा आहे की लांब आहे त्याच्याशी काही महत्व नाहीये. नाकाचं काम काय? श्वास घेणं. डोळ्यांचं काम काय आहे? बघणं. देवानी आपल्याला इतकी सुंदर सृष्टी बघण्यासाठी दृष्टी दिलेली आहे. आपण अंध नाही या विचार करा. अंध लोकांना काहीच दिसत नाही, या जगातलं सौंदर्य पाहू शकत नाही. मग त्या डोळ्यांना थोडं थँक्यू म्हणा. त्याला अधिक काळ कसं टिकवू शकाल त्याचा प्रयत्न करा. मला हातांनी काम करता येतं असे किती लोक आहेत की ज्यांना हातच नाहीये. मी एक सुंदर चित्र बघितलं होतं, रिअल फोटो होता याच्यावर आलेला. त्या एक मुलगा होता, 15-16 वर्षाचा मुलगा असेल, त्याचं चित्र होतं. आणि त्याला गुडघ्याच्या खाली दोन्ही पाय नव्हते, म्हणजे मांडीच्या गुडघेच नव्हते त्याला. आणि त्या मुलाने चॉकने 2 पाय ड्रॉ केलेले होते. विचार करा, चॉकने 2 पाय ड्रॉ केलेले होते, काल्पनिक 2 पाय त्यांनी बघितले होते. त्यांनी कितीही प्रयत्न केला तर ते 2 पाय उगवणार आहे का? आज नकली पाय चांगल्या पद्धतीने बनतात, तो तिथपर्यंत पोहोचेल, त्याच्यानंतर ते कमीत कमी तो त्या नकली पायांवर उभा राहू शकेल. पण किती झालं तरी ते नकली आहे. पण आपल्याला तर देवाने असली पाय दिलेले आहे. कधीतरी आपल्या शरीराला स्पर्श करून आपण थँक्यू बोललोय का? दुसऱ्याच्या नजरेतनं स्वतःचं सौंदर्य कधीच मोजायचं नाही. कारण दुसऱ्यांनी केलेली कल्पना ती त्याच्या नजरेची तुटक असू शकते. आपल्याला देवानी बनवलेलं आहे, आपण युनिक आहे. सो जस्ट से थँक्यू फॉर दॅट, की आपले शरीर खूप महत्वपूर्ण आहे. रोज स्वतःला प्रेम करायला शिका. सेल्फ लव्ह खूप मोठी एनर्जी आहे बरं जगातली. किती लोक आहे की स्वतःवर प्रेम करतात? सगळ्यात पहिले मुलांचा विचार, नवऱ्याचा विचार, आई वडिलांचा विचार, कुटुंबाचा विचार, सगळा जगाचा विचार करतात. पण स्वतःला कधी थँक्यू म्हणत नाही. स्वतःच्या आनंदासाठी काही करत नाही. आता मागे माझ्या एका मैत्रिणीला फोन आला मला. मी म्हंटल यार मोबाईल बहुत खराब हो गया बोले. क्या हुआ तो? मग तिचा बर्थडे होता 15-20 दिवसानंतर. एक काम करना, तू कमाती है ना, खुद को मोबाईल क्यों नाही गिफ्ट करते? आपण म्हणजे लोकांना पैसे असून सुद्धा विचार काय करतात की कोणीतरी तुम्हाला घेऊन द्यावं. का बरं? स्वतःच्या आनंदासाठी का जगू शकत नाही आपण? लक्षात घ्या, लाखो कमवले, करोडो कमवले. मी असं दृश्य पाहिलं डोळ्यांनी. आमच्या कॉलनीमध्ये एक काकूची डेथ झाली आणि दवाखान्यात जाण्याआधी त्यांनी एक सोन्याची बांगडी काढलेली होती आणि ज्या हाताला सलाईन लागलेली होती, सलाईनमुळे हात सुजलेला होता आणि जेव्हा त्यांची डेथ झाली ती बांगडी फसलेली होती हातात, सोन्याची पाटली, ज्याला ती जाडवाली जी बांगडी असते ती. वेळेवर मार्केटला जाऊन सोनाराच्या जवळची कैची बोलवली आणि ती कापली बांगडी आणि नंतर त्यांचा अंत्यविधी झाला. एवढी सत्यता आपण आजूबाजूला बघूनही काय तो मोह करतो. जो भी कमाओगे ना यही पे छोड़ के जाना है. फक्त आपले थँकफुलनेस, आपलं ग्रॅटिट्यूडचं जीवन आणि आपण जेवढ्या आंतरिक आनंदाने जगाल ना तेच तुमच्या सोल ट्रॅव्हलिंग सोबत पुढे जाणार आहे. आणि म्हणून जीवन हसत जगायचं असतं, मरण हसत मरायचं असतं. दुःखाच्या सक्त पहाऱ्यातून सुख मात्र हळूच चोरायचं असतं. सुखाची चोरी करायला शिकायचं आपल्याला. बघा, कुणीतरी म्हटलं का भगवान श्रीकृष्णांनी माखन चोरलं, पण खरोखर त्यांच्या माखन चोरण्यात कोणीतरी त्यांना चोराची उपमा दिलेली आहे का? आपल्यासाठी ते दैवतच आहे ना. त्यांच्या चोरी करण्यातही आपण दैवत मिळालं. मग आपल्या जीवनाला देखील एवढ्या आनंदाची चोरी करणारे चोर बना की ते आनंद लोकांना वाटता यायला पाहिजे. आणि म्हणून
जैसे भी आप हो, जिस अवस्था में हो, पहिले खुद का स्वीकार करो आणि जशा अवस्थेत दुसरा व्यक्ती आहे तसंच त्याचा स्वीकार करा. अगर कोई किसी को आप बदल कर प्यार करना चाहते हो किंवा कोणी तुम्हाला बदलून प्रेम करू इच्छितं तर ते प्रेम नाहीये. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, जे जीवन तुम्ही जगताय आजच्या घडीला ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. कसं? एक व्यक्ती आहे, त्याच्याजवळ टू व्हीलर आहे, तो स्वप्न काय बघतो? कार पाहिजे बा, 4 चाकी कोणती तरी. बरोबर आहे ना? म्हणजे 4 चाकीवाला त्याच्या स्वप्नातलं जीवन जगून राहिला की नाही जगून राहिला? ज्याच्याकडे सायकल आहे तो बाजूला टू व्हीलरने जाणारा एखादा व्यक्ती दिसतोय, तो स्वप्न पाहतो माझ्याकडे टू व्हीलर असली पाहिजे. म्हणजे टू व्हीलर वाला कुणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य आहे की नाही? टू व्हीलर सुद्धा कुणातल्या स्वप्नातलं आयुष्य आहे. आपल्याकडे घर आहे, स्वतःच असेल भाड्याचं असेल, पण अंगात छत आहे. एखाद्याला रस्त्यावर राहायची वेळ येते, झोपडीत राहून राहिलाय, तुमच्यासारखं घर असावं हे त्याचं स्वप्न आहे की नाहीये? म्हणजेच काय, जे जीवन तुम्ही जगताय ना ते कुणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य आहे. म्हणजे त्यांच्यापेक्षा आपण मच बेटर आयुष्य जगतोय. तो इसलिए कमियां मत ढूंढो, सपने को पूरा करने के लिए कोशिश जरूर करना है, पण नाही या त्याच्यात रडत राहणं म्हणजे जीवन नाही आहे. कारण प्रत्येक क्षण व्यक्तीने प्रयत्नशील असले पाहिजे. तुमचे स्वप्न हे प्रत्येक क्षण तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे. आज जे आपण रेकी शिकतोय ही इतकी सुंदर एनर्जी आहे की याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच नाही तर इतरांच्या जीवनामध्ये पण सकारात्मकतेचं खूप मोठ्या लेवलचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकणार आहे. फक्त यार 5 तत्वांना जे आपण शिकतोय आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. रेकीचा 4था नियम जो है उसके लिए थैंक यू रहना है, उसके बाद में मैं ईमानदारी से अपने काम करूंगा या करूंगी. ईमानदारी से अपने काम करूंगा या करूंगी म्हणजे आज एखादी महिला हाऊसवाईफ आहे, ती सकाळपासून रात्रीपर्यंत घरचे सगळे कामं करते, पण ते कामं करत असताना मलाच रोज करावं लागतं, झाली आजची सकाळ, चला यांचा टिफिन करा, पाणी भरा, धुणी धुवायची आहे, भांडी घासायची आहे, अशा नकारात्मक ऊर्जेने ते काम केलं आणि त्या कामा म्हणूनच केलं तर एनर्जी राहणार आहे का? आपला फॅमिली आहे, आपली ती जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला स्वीकारून जेव्हा काम कराल तेव्हा आनंद आहे. कारण वृद्धाश्रमात लोक नात्यांसाठी तरसताय, पण आज आपल्या जो ते नातेवाईक आहे ना, आपण एकटं नाही आहे आणि त्यांच्यासाठी करण्याची जबाबदारी त्या क्रिएटरने तुमची निवड केलेली आहे की तुमच्यात ती कॅपॅबिलिटी आहे, म्हणून त्या ईश्वराने तुमची नियुक्ती त्या घरात केलेली आहे. म्हणून आपल्यावर असलेल्या जबाबदारीचा आनंदाने स्वीकार करा. एखादी व्यक्ती नोकरी करते आहे, किती ओझं असतो नोकरीचं, घरात राहून थोडी समजतं. असं त्यांचं असतं, आम्हाला घर नोकरी दोन्ही सांभाळायची असते. एवढं सोपं नाहीये एखाद्या वर्किंग वुमनचं लाईफ. जो करते त्याला समजते. अहो, तुम्ही आज स्वतःच्या पैशाने स्वतःचे निर्णय घेऊ शकता, तुम्ही थांबलेले नाहीये. एखाद्या गृहिणीला विचारा, आजही 100 रुपयाच्या बांगड्या घेताना, अहो बांगड्या घ्यायच्या आहेत, 100 रुपये द्या. तुम्ही त्यातल्या नाही आहात, त्याच्यामुळे वर्किंग असाल तीही जबाबदारी आनंदाने पार पडा. मुलांना आपण रागाच्या भरात मारतो, एखाद्या वेळेस खूप ओरडतो. त्यांना विचारा जे खूप लाखो खर्च करून अनेक प्रयत्न करूनही आई वडील बनू शकले नाहीये, अजूनही त्यांच्या मांडीवर खेळणारं बाळ त्यांच्याकडे नाहीये. ते सुंदर स्वप्न आपण जगतो आहे आणि म्हणून त्याच्यासाठी त्या क्रिएटरला थँक्यू म्हणायला शिका. अशा किती गोष्टी आहे हो ज्यात आपण त्या क्रिएटरला थँक्यू म्हणू शकतो. कारण जी गोष्ट आपल्याकडे आहे ते लोकांच्या जीवनातलं स्वप्न मात्र आहे, पण आपण कधी जे आहे ना त्याच्यात आनंद मानला नाही. पण आजपासून एक बदल की ज्याही जबाबदाऱ्या माझ्यावर आहे, एक गृहिणी म्हणून, एक वर्किंग जिथे आपण काम करतो त्या वर्क मधल्या जबाबदाऱ्या आहे, त्या सगळ्या जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारा. कारण जसं आपला फोकस जातो ना त्या गोष्टीकडे, अगदी तशीच एनर्जी तिथे पोहोचते आणि जशी एनर्जी पोहोचेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, अगदी त्याच पद्धतीने रिझल्ट देखील आपल्या जीवनात येत असतो. आणि म्हणून आपल्याला सकारात्मक ऊर्जा
आणि सकारात्मक रिझल्ट आपल्या जीवनात पाहिजे असेल तर सगळ्यात पहिले आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडायच्या. खूप सोपं आहे. आधीच्या काळात पॅरेंटिंगची कधीतरी गरज पडली का? पण आज पॅरेंटिंगचे क्लासेस घ्यावे लागतात. वारंवार काउन्सिलिंगचे सेशन, माझ्याकडे अपॉइंटमेंट द्यायला माझ्याकडे वेळ नाहीये कारण माझं क्लासेस असतं आणि जे अपॉइंटमेंट माझ्या खूप पेंडिंग असतात कारण माझ्याकडे वेळ नाहीये. का बरं एवढी काउन्सिलिंगची गरज पडते, काउन्सिलरची गरज पडते? आज गल्ली बोळात काउन्सिलिंग सेंटर ओपन होऊन राहिले. आधी हे विदेशात होतं, आज आपल्या भारतात आलेलं आहे. का बरं? आपली बदललेली लाईफस्टाईल आणि ते मोबाईल नावाचं खेळणं जे हातात आलेलं आहे, ते देणारे पालक आहे पण ते पालकांना कळत नाही की आपण हे देऊन किती मोठं नुकसान केलेलं आहे. आणि परत नव्याने आपल्याला समाजाची नवीन जडणघडण करण्याची खूप मोठी गरज आज निर्माण झालेली आहे. त्यानंतर लास्ट, आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु रहूंगा. म्हणजेच काय की प्रत्येक सजीव किंवा निर्जीव वस्तू, म्हणजे मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं की चप्पल जरी आपण घालतोय ना त्या चप्पलेला थँक्यू म्हणा. आपल्याला काय म्हटलंय, निंदकाचे घर असावे शेजारी. एखादा व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल नकारात्मक विचार जरी पोचवतोय तरी त्याला थँक्यू म्हणा. का? तर आपल्या चुका तो दाखवून देऊन राहिला. ज्या चुका आपल्याला दिसत नाही कदाचित पण त्याच्या नजरेतनं दिसतात. आपण अनालिसिस तर करू शकतो की खरोखर या चुका माझ्याकडनं होतात आहे का. त्याच्यामुळे रेकीचे 5 तत्व जे काही आहे ना, थँक्यू, जो भी ग्रॅटिट्यूड आप अपने बारे में रखोगे, सेल्फ ला थँक्यू म्हणायचंय. आपल्या प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला थँक्यू म्हणायचं आहे. या समाजाला थँक्यू म्हणायचं आहे. आपले ज्येष्ठ जे आपल्या सोबत आहे, आपली भारतीय संस्कृती वृद्धाश्रमाची नाहीये किंवा अनाथालयाची नाहीये. आता माझ्याकडे त्या दिवशी एक केस होती, त्यांनी सुंदर वाक्य बोलले की माझे त्यांचे आई वडील अपघातात गेले, त्या 2-3 वर्षाच्या होत्या आणि काका काकूंनी सहज सांभाळ केला त्यांचा. आधी आई वडील जर नसतील करणार तर अनेक लोक कुटुंबातले त्या व्यक्तीला सांभाळून घेत होते. आज मुलं सरळ अनाथालयात पोहोचतात. वृद्धाश्रमांची गरज आपल्या भारतीय संस्कृतीला नव्हती. किती बिकट परिस्थिती आहे. आमची एक 5-6 वर्षाची गोष्ट आहे. आमच्या अमरावतीतले खूप मोठे व्यापारी होते आणि त्यांची वाईफ एक्सपायर झाली. दोन्ही मुलं अमेरिकेला. फोन केला वडिलांनी की आई गेली. काचेची बर्फाची पेटी आणून आईचं शव 3 दिवस राखून ठेवलं मुलं येईपर्यंत. त्यात मोठ्या मुलांनी फोन केला, माझं ऑफिसचं महत्वाचं काम आहे, मला सुट्टी भेटणार नाही, मी येऊ शकत नाही, मी काही पैसे घेऊन लहान भावाला पाठवत आहे. लहान मुलगा आला, अंत्यविधी आईची आटोपली आणि वडिलांना त्यांनी एक पैशाची रक्कम हातात ठेवली आणि म्हटलं लहान मुलांनी की मलाही जास्ती सुट्ट्या भेटणार नाही, मी 13 दिवस इथे थांबू शकत नाही, मला लगेच परत जावे लागेल, तर तुम्हाला मी हे पैसे देत आहे, तुम्ही आईच्या सगळ्या बाकीच्या विधी आटपून घ्या. वडिलांनी म्हटलं थांब 5 मिनिटं, मी सांगतो तुला. वडील 2 मजली घर होतं, टेरेसवर गेले आणि तिथून उडी मारली आणि एक चिठ्ठी लिहून ठेवली होती की तुला परत यायची गरज नाहीये, आलाच आहे तर माझे सगळं आटपून घे, म्हणजे परत चक्कर मारायची गरज पडणार नाही. एवढी बिकट अवस्था आपल्या समाजात आज निर्माण झालेली आहे. कारण एकच गोष्ट चुकते आहे, ती म्हणजे सहभावनापूर्वक संवाद. एका मनापासनं दुसऱ्या मनापर्यंत संवेदना एवढ्या शून्य झाल्यात आपल्या, तर आपल्याला त्या परत निर्माण करायच्या असतील तर घरामध्ये वस्तू घेण्यापेक्षा एकमेकांना वेळ द्या. घरात अशी व्यक्ती आपल्याला असली पाहिजे की डोक्यावरून हात फिरवून थकवा दूर झाला का. म्हणून माझ्या सगळ्या बंधूंना विनंती करते की तुमच्या घरात आईच्या स्वरूपात, बहिणीच्या स्वरूपात, पत्नीच्या स्वरूपात जी माऊली राबते आहे, एक कागद थकलीस का म्हणून प्रेमाने तिच्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवा. आणि मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना विनंती करते की आपल्या घरात तुम्ही जरी नोकरी करत असाल, थकून आल्यावर समोरच्या व्यक्तीचा तेवढाच रिस्पेक्ट करा. कुटुंबाला नवा समाज जडणघडण्याची खूप मोठी गरज आहे. आधी काही घटस्फोट सहजासहजी होत नव्हते, कुटुंब बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जायचा, पण आज एकमेकांना स्वातंत्र्याची एवढी भूक लागलेली आहे की कुठेतरी आपली कुटुंब व्यवस्था
पूर्णपणे ढासळत आहे. आणि ती जर ढासळायची नसेल, सुरुवात दुसरा कोणी करणार नाहीये. आपल्या घरासाठी आपण जबाबदारी घ्यायची आहे आणि आपल्या घरासाठी एक नवी सुरुवात आपणच करायची. कोण कोण रेडी आहे एक नवी सुरुवात हे फक्त आपल्यापासून करायला? कारण 100% कोणीच बरोबर किंवा चूक नसतं. आपल्याला त्या व्यक्तीला फक्त स्वीकार करायचा असतो, जो आहे तसा त्याचा स्वीकार करायचा असतो. कसं आहे, चुका शोधण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीत काहीतरी चांगलं आहे, ते चांगलं बघा, दृष्टिकोन बदला. दिव्य रेकी शक्ती तुमच्या जीवनाला सकारात्मकतेने परिपूर्ण बदलून टाकेल. रिस्पेक्ट युअर लाईफ. कारण कसंही जगलात ना, आयुष्य संपणार आहे. पण रेकीत आलाय आजपासनं परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी जीवन जगायचं आहे. तर आपल्याला या दिव्य रेकी शक्तीला आपल्या जीवनामध्ये स्वीकार करायचं. कारण नुसतं जर मी रेकी शिकवली ना, तर ते 1, 2, 3 तासात संपून जाईल. पण मला नुसतं जशी रेकी शिकवायची नाहीये. या रेकीतनं जे खरोखर सकारात्मक बदल, मी स्वतः सांगते, मी कधीच ट्रेनर बनायसाठी नाही शिकलेली होती. स्वप्नात विचार नव्हता केला की मी रेकीचा ट्रेनर बनणार आणि देश विदेशात माझे विद्यार्थी राहतील. आज माझ्या एका काउन्सिलिंगच्या सेशनचे 3,000 रुपये मी चार्ज करते, ते करणार. पण रेकी अशी एनर्जी आहे की तुम्ही मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. आणि आपण एक स्वप्नातलं जीवन जगू शकू, हे रेकी आपल्याला खरोखर तेवढं देणार आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की इथून पुढे आपले सगळे सेशन प्रॅक्टिकली राहणार आहे. तर प्रॅक्टिकली त्याच्यात सहभाग घ्या. मी तुम्हाला जे जे प्रॅक्टिकल सांगणार आहे ते सगळ्यांना करायचे आहे. आपला रेकीचा जो शक्तिपात आहे तो आपण घेणार आहे आजचा गुरुवार, उद्या पहाटे 5 वाजता. कोण कोण रेडी आहे? पहाटे 5 वाजता सांगितलं. रेडी आहात का? ठीक. तर उद्या पहाटे एक्झॅक्ट 5 वाजता रेडी राहायचंय. 5:15 आपल्याला सगळं कॅमेरा वगैरे अरेंज करायला सगळ्यांचे 5:15 वाजतील. आपण उद्या फक्त सकाळी शक्तिपात घेणार. सकाळी फक्त अटुनमेंट होणार, ऍक्टिव्हेशन आपण आपल्या 3 वाजताच्या सेशन मध्ये करणार. तर उद्या सकाळी तुमचा रेकी लेवल 1चा शक्तिपात आहे. सर्वांनी पहाटे याच लिंकवर जॉईन करायचं आहे. 1 ग्लास पाणी पिऊन रेडी राहायचं आहे. कॅमेरा ऑन ठेवणं कंपल्सरी आहे. ज्यांचा कॅमेरा बंद राहील त्यांचा शक्तिपात होऊ शकत नाही. तुम्ही मला दिसणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा नियम, तुम्ही मला रूट चक्रापर्यंत दिसले पाहिजे. ठीक आहे, असा कॅमेरा आधीच सेट करायचा आहे की तुम्ही रूट चक्रापर्यंत दिसले पाहिजे. 5:15 जर एक्झॅक्ट चालू झालं तर 5:30 पर्यंत आपलं आटपून जाईल. पण वेळ लागतो फक्त सगळ्यांचे कॅमेरे सेट करण्यामध्ये. म्हणून 5 वाजता मी लिंक सुरू करणार. 5 वाजता तुम्हाला 5:30 पर्यंत फ्री होऊ शकता तुम्ही जर प्रॉपर. आणि मला अटोनमेंटची प्रोसेस कम्प्लीट करायला 10 ते 15 मिनिटं लागतात. माझं काम 10 ते 15 मिनिटाचं आहे. पण तुमचा कॅमेरा सेट करणं आणि तुम्हाला प्रॉपर बसलेले आहे, मग लाईट बंद करून कोणी बसतात असं करू नका. तुम्ही स्पष्ट आणि क्लिअर दिसले पाहिजे. 1 ग्लास पाणी पिऊन बसायचंय. तुमच्या व्यतिरिक्त कोणी तिथे नसावं. हा, फॅमिली मेंबर्स तुमच्यासोबत अटुनमेंट घ्यायला बसतात आहे तर इट्स ओके. पण कोणीतरी मागे झोपलेला आहे, कोणीतरी समोरून चाललेला आहे, असं व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रॉपर कॅमेरा ऑन करून स्वतःच्या नावाने, पूर्ण नावाने, जसं सायली आहे सायलीने आडनाव पण टाकायचं, रसिका आहे रसिकाने आडनाव पण टाकायचं, मृणालने आडनाव टाकायचं आहे, असं पूर्ण नावाने जॉईन करायचं आहे. जसं दीप्ती जोशी मॅडम पूर्ण नावाने जॉईन केलेलं आहे, अगदी त्या पद्धतीने आपल्या नावाने जॉईन करायचं आहे. जे लोक बॅच रिपीट करतात आहे त्यांचा शक्तिपात झालेला असेल त्यांनी जॉईन करायचं नाही. पण जे लोक रिपीट करतायत आणि मागच्या बॅच मध्ये शक्तिपात झाला नाही अशा लोकांनी क्लास जॉईन करायचा आहे. ठीक आहे. तर उद्या पहाटे 5:15 आपण शक्तिपात सुरू करणार आहे. 5 वाजता याच दैनंदिन जी आपली रोजची लिंक असते त्या लिंकवर जॉईन करायचं आहे. ऍक्टिव्हेशन म्हणजे तुम्हाला शक्तिपातात नेमकं काय मिळालं हे मी दुपारी 3 वाजता प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवणार आहे. प्रॅक्टिकली आपण या एनर्जीचा अनुभव घेणार आहे. पहिले ज्यांचा रेकीचा शक्तिपात झालेला आहे त्यांनी परत घ्यायची गरज नाही आहे. रेकी लेवल 1चा अटुनमेंट एकदाच होते, लेवल 2चा एकदा होते, लेवल 3चा एकदा होते आणि ग्रँड मास्टरचा एकदा, असे 4 अटुनमेंट होत असतात.
तर तुम्हाला रिपीट करायचं नाही आहे. ओके, तर मी उद्या आपले जे बाकीचे सगळे ग्रुप आहे त्याच्यावर लिंक शेअर करणार आहे आणि त्याच्यात तुम्ही उद्या ऑन टाइम जॉईन करायचं. ओके, एनी क्वेश्चन, एनी डाऊट? एनी क्वेश्चन हँडल्स करा. हा बोला स्मिता मॅडम. मॅडम सपोज जर प्रॉब्लेम जर आला तर मग चालतं का त्याला? बघा, रेकीला आंघोळीचं, महिलांच्या अडचणीचं किंवा हं. नॉनव्हेज वगैरे खाण्याचं असं कुठलंही बंधन नाहीये. जशी ओ ऑक्सिजन प्रत्येक क्षण आपल्यासोबत आहे. असं म्हणतं का पिरियड आल्यानंतर आता मी तुम्हाला ऑक्सिजन म्हणते की मी तुमच्या शरीरात आता तुम्हाला देणार नाही 4-5 दिवस, असं होणार आहे का? अगदी नाही. रेखी ऊर्जा म्हणजे ब्रह्मांडीय प्राण ऊर्जा आहे. ओके, हं. आपल्याला त्या पद्धतीने याचा वापर करायचा आहे. ओके. हा, विजया मॅडम. हा मॅडम, आता तुम्ही म्हटलं ना तुमच्या पूर्ण नावाने जॉईन व्हा म्हणून, मग ते पूर्ण नावाने कसं जॉईन व्हायचं ते समजत हे नाहीये. बघा, आता विजया घाडगे हे तुमचं नाव आहे ना? हा, हा, बस हेच पाहिजे इथे. इथे जर ओके फक्त ओके. सायली असेल आणि माझ्या समोर जर 10 सायली असेल तर मी काय करणार? बरोबर बरोबर. हा, तर त्याच्यामुळे आपल्या नावाने जॉईन व्हायचंय. ओके मॅडम, थँक्यू थँक्यू. सुजाता ठाकूर मॅडम, तुम्ही इकडे दिसले पाहिजे. इकडे इलेक्ट्रॉनिकली ज्यांचा हँडल असतो ना त्यांना मी माईक ऑन करू शकते. ठीक आहे, हा बोला जोशी मॅडम. मॅम, हे अट्युनमेंट जे तुम्ही म्हणाल म्हणजे एक्झॅक्टली याचा अर्थ काय? ओके, थँक्यू, नाईस क्वेश्चन. अट्युनमेंट म्हणजे एनर्जी एक्सचेंज. आता रेकी यानंतर जेव्हा उद्या आपलं ऍक्टिव्हेशन होईल तर तुम्ही तुमच्या हातांमध्ये एक एनर्जीचा फ्लो अनुभव करणार आणि त्या एनर्जीच्या फ्लोच्या माध्यमातूनच तुम्ही एखाद्याचं डोकं दुखतंय त्याला हील करू शकाल. आज जर आपण हा प्रयत्न केला, म्हणजे जे डॉक्टर मिकाउसींना जेव्हा आपण रेकीचा इतिहास शिकू तर 21 दिवस अन्न पाणी त्यागून त्यांनी केला, त्याच्यानंतर त्यांना एनर्जी प्राप्त झाली. किंवा भगवान बुद्धांनी 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. अगदी आपल्याला जर आज ही साधना करायचं आहे तर सोपं आहे का? आपल्यालाही वर्षानुवर्ष लागतील आणि तो वेळ सुद्धा आपल्याकडे नाही आहे. आणि म्हणून डॉक्टर मिकाउसींनी एक टेक्निक डेव्हलप केली की ज्याच्यातनं एनर्जीचा फ्लो काही सिम्बॉल्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो आणि त्याच्यानंतर तुम्ही सहजतेने स्वतःच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्यासाठी या एनर्जीचा वापर करू शकता. त्याला म्हणतात अट्युनमेंट किंवा शक्तिपात. ओके, ज्योती मॅडम बोला. अनम्यूट करा, माईक ऑन करा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हा, विचारायचं होतं का सकाळी 5 वाजता म्हणजे तुम्ही म्हणालात की त्या आंघोळ वगैरे करून मग बसायचंय का, कसं? केलं तर छान, अच्छा. नाही केलं तर ठीक. कारण मग अजून म्हणाल मॅडम आम्हाला 4 वाजता उठवता का? नाही, तसं काही प्रॉब्लेम नाही. असं 5:30 ला उठतो, थोडा एक दादा दिवस थोडं लवकर उठा, आंघोळ केली तर अति उत्तम. कारण आपण काही सकारात्मक ऊर्जा ग्रहण करणार आहे, केली तर ठीक, पण त्या आंघोळीच्या गडबडीत अट्युनमेंट मिस नका करू. किंवा उशिरा उठलात आणि मग हे फॅमिली मेंबर सोबत घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त ते स्क्रीनवर मला दिसले पाहिजे आणि त्यांचं नाव फक्त चॅट बॉक्स मध्ये टाईप करून द्यायचं. ओके ओके. आणि आता मी जॉईन करते समजा आपला क्लास, तेव्हा 1 2 3 4 5 एवढंच टाकतो, तर मग ते नाव आणि ते दोन्ही टाकायचे का आम्ही? 1 2 3 4 5 तुम्ही तर ज्योती काय महाबीर कसं काय आलं? महाजन होतं ऍक्च्युली. हा, ते तुम्ही स्पेलिंग चुकीचं हे केलं. करता येतं चेंज, ते उद्या बरोबर ते चेंज करून बसा पहाटे 5 वाजता. ओके मॅडम, अजून एक प्रश्न होता मला. हा बोला. अफर्मेशन द्यायचं तर आता माझ्या आईचं बद्दल विचारायचंय की तिला एकतर मोबाईल युज करता येत नाही किंवा लिहिता वाचता काही येत नाही, तर फक्त तिने मनातल्या मनात बोललं तरी सुद्धा चालेल का? चालतं. ओके, थँक्यू मॅडम. ओके, अनुराधा मॅडम अनम्यूट करा. लास्ट क्वेश्चन आहे हा, कारण मग माझा क्लास आहे 4ला. नमस्कार मॅम, मला ग्रुपवर जॉईन करा ना प्लीज. मला मेसेज टाकून ठेवा. पण कुठल्या नंबरला मेसेज टाकू? माझा नंबर नाही तुमचा. माझा ऑफिसचा नंबर आहे 7350246653.
7350 24 24 6653. 6653. हा ओके 53 6653. ओके थँक्यू मॅम. हा आज ज्या लिंकवर जॉईन केलंय त्याच लिंकवर उद्या जॉईन करायचं आहे. ठीक आहे. रोज आपल्या क्लासची लिंक सेम असते, चेंज होत नाही. तर उद्या भेटू आपण पहाटे 5 वाजता. सगळ्यांनी रेडी राहायचंय. तोपर्यंत मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू स्टीलचे देते. थँक्यू व्हेरी मच. स्टीलचे देऊ का विचार?